विजयाचं श्रेय कोणाला देता तुम्ही? हं? विजयाचं श्रेय कोणाला देता तुम्ही? विजयाचं श्रेय आदरणीय पोपटरावजी गावडे यांच्या वर झालेला अन्याय किंवा त्यांचा झालेला अपमान साहजिकच हा जनतेला पटलेला नाही. त्यामुळे जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली होती आणि जनतेने दाखवून दिलं की तिकीट जरी तुम्ही नाकारलेलं असलं परंतु विजय कोणाचे करायचे हे आमच्या हातात आहे. त्यामुळे जनता जनार्दनांनी गावडे साहेबांवर असलेलं प्रेम आणि त्यांचा झालेला अपमानाचा वचपा मताच्या रूपानं दाखवून मला मोठ्या फरकाने विजय करून दिलेला आहे. विरोधकांनी एवढी टीका केल्या तुमच्यावर तरी तुम्ही 4,000चं 3,500चं लीड घेतलं. यामागचं त्या विरोधकांना फक्त टीकाच करायच्या होत्या ना. त्यांना काम कुठले त्या अखंड निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर मी काय काम करेल हे एक शब्दही बोलले नाही किंवा सध्या ते विद्यमान पंचायत समिती सदस्य एक 2 टर्म राहिलेले त्या काळात काय काम केले हे सुद्धा त्यांनी जनतेला सांगितले नाही. त्यांनी फक्त एकच राजेंद्र गावडे यांच्यावर टीका करणे आणि जनतेची मतदारांची त्यांनी करमणूक केली आणि मतदारांनी ते ओळखलं की हा सगळा करमणुकीचा खेळ आहे. खरा काम करणारा कोण माणूस आहे त्याच्या पाठीमागे जनता भरभक्कमपणाने उभी राहिली. शेवटच्या क्षणामध्ये ज्यावेळेस प्रचार करताय घड्याळाचा पण हातात आले याच्याकडे कसं पाहता? नक्कीच हा क्षण फार मोठा दुर्दैवी होता परंतु जी मेहनत घेतलेली होती लोकांच्या पर्यंत घराघरात पोहोचलेलो होतो त्याच्यामुळं आणि गावडे साहेबांची असणारी निष्ठा प्रामाणिकपणा स्वाभिमान हा निश्चित जनतेने जो हातात निवडणूक घेतल्यानं तो जोपासलेला आहे आणि जनतेनेच हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जरी मला ऐन वेळेस कमळ घ्यावं लागलं फार कठीण अंतकरणाने घ्यावं लागलं परंतु आता जनतेनेच तो निर्णय या विजयाच्या रूपाने दाखवून दिलेला. भविष्यात काय वाटतं? भविष्यात वाटचाल म्हणजे आता आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेला विश्वास देणं आणि जनतेच्या मनात आपल्या कार्यकर्तृत्वातनं घर करणं आणि एकदा जनतेच्या मनात जर विश्वास निर्माण केला तर जनता वाटेल तिथं आपल्या बरोबर येणार आणि आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. मग या पुढच्या कुठल्याही निवडणुका असो त्याच्यासाठी नक्कीच वाटचाल असणार. आपल्या अजितपेठ भागामध्ये राजेंद्र हे विधान सत्य झालं म्हणायचं जनतेच्या मनात. नक्कीच जनतेने ते केंद्रात नरेंद्रजी राज्यात देवेंद्रजी आणि या भागामध्ये राजे आज हे विजयाचे श्रेय मी पूर्णपणे गावडे साहेबांना देईन कारण त्यांनीच या भागात सगळं काही काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही आज निवडणूक जिंकलो आहोत. विजय तुम्हाला जो भेटलेला आहे अनेक प्रकारे हजाराचं लीड पण भेटलेलं आहे, काय सांगू शकता त्या संदर्भात? आमच्या गावाने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय आणि चांगलं लीडही दिलंय. तर त्याच्या सिंहाचा वाटा आमच्या गणातला पिंपरखेड गावचा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे लीड दिले आम्हा राजूदादाला आणि आम्हाला. काय वाटतंय शेवटी विजयाबद्दल काय सांगू शकता? खूप आनंद वाटतो. ह्या विजयाचे श्रेय मी पूर्णपणे पूर्ण सगळ्या मतदार पंचायत समितीतल्या गणातील सगळ्या मतदारांचा हे विजय आहे आणि कार्यकर्त्यांचा आहे. तुमच्या पत्नीने पण चांगल्या रीतीने धावपळ केलेली, काय सांगू शकता? हो, त्यांचंच हे निम्म श्रेय तर त्यांचंच आहे. मी आज इथं उभी आहे तर माझ्या मिस्टरांमुळेच बाळकृष्ण कडे यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्यावरती बापूसाहेबांचा हात आहे. त्या कामाचं श्रेय सगळं मी बापूसाहेबांना आणि माझ्या मिस्टरांनाच देते ह्या विजयाचं श्रेय. तर अशा रीतीनं सुनीताताई कड यांनी आपल्या विजयाचं श्रेय बापूसाहेब गावडे यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पतीला पण दिलेलं आहे बाळकृष्ण कड यांना. तर धन्यवाद मॅडम तुम्हाला आणि खरंच भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा.